नमस्ते केळी बागायतदारांनो. तर या ठिकाणं आपण एक 25 तारखेचा आपला एक यूट्यूबला आणि फेसबुकला एक व्हिडिओ आहे. तर त्या ठिकाणं जी पोंगा भरणी केली ती आणि त्यानंतर आपण जो काही डोस दिलेला आहे या केळीबागेसाठी, तर अशा पद्धतीने ही जी केळ्यातील पोंगा अवस्था असते ती पानं सुटण्याचं प्रमाण आणि जी वाढ आहे ही नंतरनं पहा, या अशा पद्धतीने पानं चेंजेस झाले तर असे हा पोंग्यातील जी वाढ किंवा जी पानं सुटण्याचं प्रमाण आहे अशा पद्धतीनं आहे. तर हे दाखवण्याचं कारण काय आहे की एक 5-6 दिवसामध्ये हे चेंजेस झालेले आहेत. पहा, हे पानं अशा पद्धतीने वाढत आहेत आत्ता आणि ही जी ग्रोथ आणि हे पोंगा सुटण्याचं किंवा पोंगा लूज होण्याचं जे प्रमाण आहे हे असं आहे. पहा, म्हणजे का सुट्टा होतो आहे जी ग्रोथ किंवा हा प्लॉट बघा तुम्ही आत्ता. तर हे दाखवण्याचा उद्देश असाच की पोंगा भरणी ही केळी पिकामध्ये महत्त्वाची असते. तर हा प्लॉट 3 महिन्याचा असतानासुद्धा यामध्ये पोंगा भरणी झाली नव्हती आणि ह्या जे रिझल्ट जे आहेत साधारणपणे आजची जी तारीख आहे तर 28 तारीख, एक 8 दिवसामध्ये हे सगळे चेंजेस आहेत. एक स्प्रे घेतलेला आहे, नंतर पोंगा भरणी केलेली आहे आणि बाकी ऑदर जी कामं आहेत ती या पिकामध्ये या प्लॉटमध्ये केलेली आहेत आणि अशा पद्धतीने हा पोंगा सुट्टा होत आहे. आणि इतर दुसऱ्याही ठिकाणचा जो प्लॉट आहे तर त्यातलंही काय तुम्हाला दाखवतो. हा 3 महिन्याचा प्लॉट झालेला होता. तर अशी वाढ या ठिकाणी अशी दिसून येते बघा आता ह्या पिकामध्ये. हे सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की योग्य गाईडलाईन, योग्य न्यूट्रिशन, योग्य सगळ्या गोष्टी जर असतील तर केळी पिकामध्ये आपल्याला निश्चित चांगले रिझल्ट मिळू शकतात. आणि ही जी वाढ दिसते पहा इथं, हे चेंजेस आहेत बघा. इथं ही एवढं वाढ होते, 1 बोट 2 बोटं एवढं असं डायरेक्ट वाढ झालेली आहे. हे 8 दिवसातले बदल. अशा पद्धतीने पोंगासुद्धा आता लूज झालेला आहे. आता इथून पुढं ह्याची ग्रोथ, ह्याची जे दिसणारा हा प्लॉट आहे हा एकदम चेंजेस येऊन जाणार आहे. आणि हा इकडला प्लॉट आहे हा 2 महिन्याचा आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा पोंगा भरणी झालेली नव्हती. तर या ठिकाणं घेतल्यानंतरनं जे रिझल्ट आलेले आहेत हे पहा, अशा पद्धतीने पोंगा लूज होतो आहे आणि हा 8च दिवसामध्ये झालेला आहे. म्हणजे दोन्ही प्लॉट एकाच ठिकाणचे, एकाच मालकाचे आहेत. माळेगाव या ठिकाणचे, बारामती तालुक्यातील. तर अशा पद्धतीने हा पोंगा सुटलेला आहे, ग्रोथ होते आणि जे CMVचा जो डिफिशियन्सी म्हणतो किंवा पानावर असं कलर येतात तर आता नवीन पानावरती नाही आहेत. म्हणजे थोडंफार आता दिसत आहेत, ते पण निघून जातील एक स्प्रे शेड्यूल झालं की. अशा पद्धतीने नवीन पोंगा भरणीनंतर मिळालेले रिझल्ट. हा 2 महिन्याचा प्लॉट आहे एकंदरीत. आणि हा जो उंच दिसतोय प्लॉट सुरुवातीचा व्हिडिओच्या मध्ये आहे तर तो 3 महिन्याचा प्लॉट आहे. आणि हे जे नवीन पानं दिसतात वाढलेली वरती, एक 3 पानं आहेत. तर हे चेंजेस जे आलेले आहेत किंवा जे मिळालेले आहेत बागेमध्ये हे साधारणपणे एक 7-8 दिवसाचे आहेत. आणि ह्या प्लॉटमध्ये आता हा प्लॉट आहे, हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता, नक्की पुढे शेतकऱ्यांना शेअर करू शकता. आणि यातील जे बदल होत आहेत किंवा जे झालेले आहेत हे तुम्हाला आता इथून पुढं दिसून येतीलच किंवा दाखवण्याचा प्रयत्न राहीलच. आजचा व्हिडिओ जो आहे हा गुरुवारचा आहे आणि आजची तारीख आहे 28. आणि इथून पुढं या पिकामध्ये जे बदल होतील हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला वेळोवेळी दाखवले जातील. तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि ढमढेरे ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी मार्फत जर केळी पीक असेल, ऊस पीक असेल, डाळिंब पीक असेल तर या संदर्भात मार्गदर्शन केलं जाईल. आणि इतर जे अतिरिक्त खर्च करावे लागतात, अतिरिक्त खतं, रासायनिक औषधं किंवा इतर काही ज्या गोष्टी असतात शेतीच्या पिकासाठी लागणाऱ्या निविष्ठा, ह्या तुम्हाला योग्य पद्धतीने कशा सिलेक्ट कराव्यात आणि पिकाची वाढ कशी चांगली होईल या संदर्भात मार्गदर्शन केलं जाईल. त्याचबरोबर नंबर आहे 73 97 86 97 97. धन्यवाद केळी बागायतदारांनो आणि शेतकरी बंधूंनो. आणि व्हिडिओ हा सगळ्यात महत्त्वाचं केळी पिकासाठी मार्गदर्शक आहे. धन्यवाद.